पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा। नमस्कार, मी सुमित आणि आपण बघताय मीडिया वर्ल्ड न्यूज नेटवर्क पुणे। खरं तर पुणे महानगरपालिका असेल याच्या महाराष्ट्रभरात 29 महानगरपालिकेचा या ठिकाणी गुल वाजलेले आहेत आणि आता पुण्यामध्ये प्रचाराला सुरुवात कुठेतरी संपूर्ण प्रभागामध्ये प्रत्येक पक्षाच्या वतीने या ठिकाणी होताना पाहायला मिळते। आपण सध्या आहोत पुण्याचे ग्रामदैवत ज्याला म्हणतात असा कसबा गणपतीच्या परिसरामध्ये आणि आज या ठिकाणी कसबा गणपतीच्या दर्शन घेऊन म्हणजे भारतीय जनता पार्टीचे काही उमेदवार या प्रभागातले त्यांनी या प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी केला होता। खरं तर नावं जरी डिक्लेअर नसेल झाली तरी देखील जे इच्छुक उमेदवार आहेत त्या इच्छुक उमेदवारांनी या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ त्यांचा केलेला आहे। या भागामध्ये गणेश बिडकर असतील, कल्पना यादव असेल, गणेश यादव असेल, कल्पना बहिरट असेल, देवेंद्र वडके असेल, हे इच्छुक उमेदवार या ठिकाणी प्रचाराला घरोघरी जाताना पाहायला मिळतात। लोकांच्या गाठीभेटी या ठिकाणी घेतात, त्यांच्या काय समस्या आहेत ते जाणून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतात। अशा पद्धतीने आता हा प्रचार एक प्रकारे सुरू झाला असून आता येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये किंवा येणाऱ्या 23 तारखेपासून ही उमेदवारी नक्की कोणाला मिळेल याच्याकडे खरं तर सर्वांचं लक्ष या ठिकाणी लागून राहिलेलं आहे। नमस्कार, मी गौरी गणेश बिडकर। आजपासून आम्ही जानेवारी 26च्या निवडणुका लागल्या आहेत, त्यामुळे आम्ही जे कोण इच्छुक आहेत तर भारतीय जनता पार्टी म्हणून सगळेजण आजपासून आमची पत्रकं वाटणार आहे आणि भारतीय जनता पार्टीने केंद्रापासून राज्यापर्यंत जी काही कामं केली आहेत ती आम्ही लोकांपर्यंत पोहोचवणार आहे। जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशी जातील कामं म्हणून आम्ही वेगवेगळे ग्रुप केलेले आहेत। जे कोण असतील ते भारतीय जनता पार्टी म्हणूनच आम्ही मत मागणार आहे आणि लोकांचा इतका उत्स्फूर्त प्रतिसाद आहे भारतीय जनता पार्टीला की आमचाही त्यामुळे उत्साह वाढतोय आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे आणि भारतीय बीजेपी साठी मत मागणे हेच आमचं उद्दिष्ट आहे। इच्छुक पण खूप आहेत, पण जरी जेव्हा उमेदवार डिक्लेअर होतील तर ते सगळे कमळ म्हणूनच काम करतील। ही आपली भारतीय जनता पार्टीची संस्कार अशी आहे, संस्कृती अशी आहे की कोणी नाराज न होता सगळेजणच जे उमेदवार आहेत त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून कमळाची मतं मागणार आहेत। मी पहिले आपलं ग्रामदैवत कसबा गणपती यांचं दर्शन घेतलं। ते जे उमेदवार आहेत आपले इच्छुक उमेदवार आहेत ते इच्छुक उमेदवार आम्ही सर्वजण गणपतीचे दर्शन घेऊन प्रत्येक आता आमचं ज्याने प्लॅम्पलेट छापलेलं आहे ते प्लॅम्पलेट आम्ही सर्व जे आपले हे वोटर आहेत त्या वोटरला आम्ही भेटून आमचे जे पुणे शहरातील जे कामं केलेले जे आपले खासदार आहेत व आपले सभागृह नेते आहेत, आमदार आहेत, आमचे कॅन्टोन्मेंटचे आमदार आहेत, आमचे कसबा मतदारसंघाचे आमदार आहेत, त्यांनी जे कामं केली ते त्या कामाच्या बेसवर आम्ही निवडून येणार आहे आणि आमचं वोटिंग हे कमळ म्हणून आम्ही सगळे फिरणार आहे आणि आम्ही 4ही कमळ बहुमताने या प्रभागातून निवडून येणार आहे। नमस्कार, रेश्मा वडके। माझे ज्येष्ठ बंधू देवेंद्र वडके हे इच्छुक म्हणून या ते गेली कित्येक वर्ष भाजपचं काम करतायत। या परिसरामध्ये त्यांनी खूप विकास कामं केलेली आहेत आणि त्यांनाच त्यांच्याच प्रचारार्थ मी त्यांचा बहीण म्हणून प्रचाराला आजपासून श्री गणेशा केलेला आहे की प्रत्येक जनतेपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे। धन्यवाद।